इकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये लवकरच महाराष्ट्रामध्ये संयुक्त सभा होणार आहेत। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून या सभांना सुरुवात होणार आहे। काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबत प्रचाराची रणनीती आखणार आहे। वेदांत नेब या संदर्भातले अपडेट देतील। वेदांत, आपण ज्या प्रकारे बघतो 2 दिवसापूर्वी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक मातोश्रीवर झाली होती आणि त्यानंतर आज महाविकास आघाडीची बैठक होतीये, ज्यामध्ये प्रामुख्याने अशी रणनीती महाविकास आघाडीकडून ठरते, ज्यामध्ये उद्धव ठाकरे हे टका घेतील, ज्यामध्ये काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेता या सभांना सहभागी असतील। ज्या प्रकारे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून ज्या प्रकारे निवडणुकांचे टप्पे होणार आहेत त्यानुसार या सभांचं नियोजन केलं जाईल, ज्यामध्ये आतापर्यंत आपण बघितलं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी ज्या ठिकाणी आपण उमेदवार देणार आहोत त्या ठिकाणी त्यांनी पक्षाच्या सभा घेतल्या होत्या। मात्र आता संयुक्तरित्या महाविकास आघाडीच्या सभांचं नियोजन केलं जाणार आहे। मी जसं सांगितलं की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून ह्या सभा जशा सुरू होतील तशा टप्प्यांनुसार विविध लोकसभा मतदारसंघामध्ये या सभांचं आयोजन केलं जाईल। यामागे एकतर महाविकास आघाडीची ताकद, त्यासोबतच त्या उमेदवाराला एक ताकद दिली जाईल आणि महाविकास आघाडीतील ज्या ठिकाणी नाराजी आहे, नाराजी दूर होण्यास या सभांमुळे मोठा फायदा होईल, अशा प्रकारची रणनीती आखली जाते। याआधी वज्रमुठ सभा झाल्या होत्या, त्यानंतर महाविकास आघाडीची ताकद शिवाजी पार्क इथे झालेल्या सभांमध्ये दिसली होती आणि अगदी तशाच सभा आता विविध लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी करतील, ज्यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते हे सभांना संबोधित करतील। धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।